आहे ना? तेहतीसवी धम्म परिषद वटफळी प्राध्यापक सुमेध बोधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी आयोजित झाली आणि अतिशय सुंदररित्या लोकांच्या हितासाठी लोकांच्या सुखासाठी जे भगवान बुद्धाचा धम्म होता, चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, त्याच विचाराला धरून इथं अतिशय महत्त्वाचे विषय इथं मी पुण्यावरून आल्यानंतर ज्यावेळेस इथं कार्यक्रमाला आलो, वक्ता म्हणून आलो होतो, पण इथं श्रोता म्हणून जात आहे. कारण मला इथं अतिशय चांगले अभ्यासक आता सांगतानाही आनंद होतो की रमेश जीवने सरांसारखे वक्ते त्यांची ओळख झाली, त्यांचे विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. मी या चॅनलच्या माध्यमातून समस्त बौद्ध समाज आणि सर्वच आपल्या बांधवांना एक आव्हान करू इच्छितो की रमेश जीवने सरांसोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी ज्या वेळेस रमेश जीवने सर आपलं आंदोलन उभं करतील त्या ठिकाणी मी सर्वांच्या समोर असेलच, पण तुम्ही सगळेजण तिथं येऊन उपस्थित राहा. आणि या धम्म परिषदेचं माझ्यासाठी जर का प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी आपल्या सुखाचं काय झालं असं जर विचारलं तर मी म्हणेल की आज रमेश जीवने सरांचं मी वक्तव्य ऐकलं आणि मला एक नवीन प्रेरणा भेटली. आणि हे धम्म परिषदेबद्दल सांगायचं झाले तर खूप मोठमोठे भिक्खू लोक इथं आहेत. पूजनीय नागोज भंतीजी आहेत, पूजनीय हर्षबोधी भंतीजी आहेत, आणि त्याचबरोबर आमच्या पुण्यावरून भिक्खू संघ आलेला आहे. आणि त्यासोबतच इथं साधारणतः 10,000च्या पेक्षाही जास्त पब्लिक बौद्ध समाज इथं येऊन गेलेला आहे. आणि या बौद्ध समाजाने सगळ्यांनी गेली सलग 2 दिवस झाले आपल्या जागेवरून कोणी उठलेलं नाही. आणि प्रत्येकासाठी या स्टेजवरून एखादा शब्द सांगणे म्हणजे एखाद्याच्या कानात अमृत ओतण्यासारखं आहे. तर त्या सगळ्यांना माझ्या या बौद्ध धम्म परिषदेविषयी झालेले आयोजकांना सगळ्यांना आणि ज्या न्यूज चॅनलने इथं येऊन आपला जो काही आढावा घेतला ते असे वसंत न्यूज वसंत यांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि आयोजकांचे आणि सगळ्या बौद्ध उपासकांचे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय भीम. धन्यवाद साहेब.